केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मिळले प्रारब्ध कर्म आहे, संचित कर्म आहे, क्रियमान कर्म आहे. क्रियमान कर्म आपल्या हातात आहे. प्रारब्ध कर्म भोगावं लागतं आणि संचित कर्म भोगावं लागतं. आणि एकनाथ महाराजांचं सुंदर उदाहरण दिलेलं आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपेचा नाश झाला. म्हणजे या प्रारब्ध कर्मातून देखील समजा आपल्याला काय करतात, मुक्त करतात. तिसरा पाश जो आहे तो आहे मोहपाश. कोणता आहे? मोहपाश. महाराज आपल्याला मोह पडतो बर का, मोह निर्माण होतो आपल्याला. एखाद्याची वस्तू जरी पडली, सोन्याचं राकेट जरी असलं तर आपल्याला ते उचलून घ्यावं. सोन्याचं आहे तर ठीक आहे, मला 10 रुपयाची फाटकीनच पडली किती करतो घ्यावं. 10 रुपयाच्या फाटक्या नोटेचा मोह निर्माण होतो महाराज आपल्याला. हा मोहपाश आहे. पण संतांच्या संगतीला गेले तर मोहपाश गेला, संसार आटला साधुसंगी प्रमाण आहे. मोहपाश जातो महाराज. नंतर काय महाराज म्हणतात त्याने अहंकार पाश आहे. अहंकार गेला पाहिजे महाराज. संसार गेला तुका म्हणे देवाची झाला, पण गेला तेव्हा झाला, नाहीतर जवळ जाऊ खड्ड्यात मेला. अहंकार गेला म्हणून एक ज्ञानेश्वर महाराजांची एक ओळी आहे, जाणोनी अहंकार त्यजिजे. मला त्यांचा जाणोनी अहंकार त्यजिजे, मग अस्तित्व वस्तू होईजे. अहंकार टाका तुम्ही, अस्तित्व वस्तू होईजे. अस्ति म्हणजे आत आहे, आत्मरूपच आहे. तुम्ही भगवान स्वरूप झाल्याच्या रानात नम्र झाला होता तेने तो गेले अहंकार. अहंकार पाशातून संत मुक्त करतात. नंतर वासना पास आहे. त्या वासना पाशातून देखील संत काय करतात, आपल्याला मुक्त करतात महाराज. विषय तो त्यांचा झाला, कोणत्याच प्रकारची वासना ठेवत नाही. एक ग्रस्त आपल्या एकनाथ महाराजांकडे गेला आणि म्हणाला, महाराज माझं मरण किती दिवसाने आहे? ते म्हणे गळा तू आता 8 दिवसात मारणार आहे. सप्त्याचा पहिला दिवस आहे, काल्याच्या दिवशी तू जाणार आहे. श्रीमंत महाराज, बायको भरून गेलेली, पोरं सर्व काही नाही, भरपूर श्रीमंती. तो आला महाराज, जे त्यानं दान वाटायला सुरुवात केली, सर्व वाटून टाकलं. काळा झाला, भंडारा झाला, तरी तो तसाच्या तसा महाराजाकडे दुसऱ्या दिवशी आला. म्हणजे कालच्या काळात मी जेवून गेलो, मेलो नाही. खऱ्या अर्थाने गेला. कारण सर्व या ठिकाणचं तुझं काय झालं, वासना. म्हणून विषय तो त्यांचा झाला तर वासना फार कठीण आहे महाराज. ती महिलाबाई म्हणते वासना वडाळ काय गेल्यानो, वासना वडाळ काय. जिकडे जाऊ नये तिकडे जाय, जे खाऊ नये ते खाय. म्हणून तिचा मोडावा वासना पाचत आणि संतांच्या संगतीने निघून जातो. आणि शेवटचा जो आहे तो देहपाश आहे. या देहाविषयी आपल्याला फार आसक्ती मारतो. आणि हा देह मला सांगा आपला आहे का? आपला आहे का? नका वाटतो आमचा नाहीच देह. हा देह पाचाचा आहे मला. पृथ्वी आपली आणि अशा पाचच आहे. जाताना या पाचाला द्यावा लागतो, तो आपला नाहीच. आपण एक सूत्र लक्षात ठेवायचं, आयुष्य अधिक देह बरोबर जीवन आहे. आयुष्य अधिक देह बरोबर जीवन आहे. आणि देह पुन्हा आयुष्य बरोबर काय मरण आहे. देह आयुष्याच्या याच्यावर आपला देह चालतो. आणि म्हणून हा जो देह पाश आहे, देहाची आसक्ती ठेवायचीच नाहीये. हे जाणार याची जाणार, एक दिवसात जाणार आहे. मग याच्या ठिकाणी मला एक सांगा, आपल्याकडे आता माझे मामाचे भक्त आहे ते, आणि यांनी ठरवलं चंदनाचं लाकूड आपल्या घरात आहे. मग ते घरात आहे त्या लाकडाला जसं तसं ठेवलं, त्यातला सुवास येईल का घातल्याशिवाय सुवास?
काकानं मग इकडं परमात्मा घातल्याशिवाय तुमच्या या ठिकाणाहून सुगंध निघणार नाही ना महाराज. घासा. हो लय घातलं होते आम्ही, लय घातलं. तेव्हा आम्हाला लोक ते म्हणते विठ्ठल देह पास. आज देह आहे तर पास हा जाणार आहे. याची किती सोचले पुरा तुम्ही हो. शेवटी एकच सोचला पुरा की एकच देवाला वाटतं. देवा माझे मन लागो तुझे, माझे मन लागो तुझे देवा, माझे मन लागो देवा, माझे मन लागो देवा, माझे मन शिवलेल्या अमृतामध्ये त्या महानंदाचा एक दिलेला आहे. महानंद शेवटी ते भगवान शंकर त्या ठिकाणी एकाकडे सांगितलं माझं त्या ठिकाणी आत्मलिंग दग्ध झाला. आत्मलिंग तर मी काय करेल अग्निकास्ते. मग महादेव त्या ठिकाणी अग्निकास्ते घ्यायला लागले तर महानंदीने देखील आपल्या देहाचा विचार केला का. हिने देखील आपला देह त्या अग्नीमध्ये काय केला समर्पण केला. म्हणजे देहाची आसक्ती जी आहे ही देखील निघून गेली आहे. ती आसक्ती संतांच्या जात निवारण आणि ती आसक्ती जाऊ द्यायची असेल तर आपण देखील थोड्या वेळ घुमताना विठोबा